पोलीस माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीत। आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय, तुम्ही कार्यक्रम करा, तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदार नितेश राणेंनी केलंय। माळशिरसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू आक्रोश मोर्चामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं। त्यांच्या याच वक्तव्याला ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींनी प्रत्युत्तरही दिले। आता यापुढे माळशिरसवरून एकच फोन आला पाहिजे की नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला, आता पोलिसांना मागे लागलाय, वाचवा। झाल्यानंतर फोन करा, विचारायला फोन करू नका। झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल, एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो। पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका, माझं काही वाकडं करू शकणार नाही। आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हाला लोकांना। आम्ही असंच जाऊ इकडे, असंच बोलतो, कारण का आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभं राहण्यासाठी आलोय, कोणाच्या उगाच वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही। या नितेश राणेला मला सांगायचं आहे, अरे तू महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेला खेळणं समजू नको। हीच पोलीस यंत्रणा, हीच महाराष्ट्रातले पोलीस तुझ्या घरात घुसले होते ना, त्यावेळेस तुझी फाटली होती, तुला पळायचं काही नव्हतं। तुला आणि तुझ्या बापाला जेवत्या ताटावर धक्के मारून ह्याच महाराष्ट्रातल्या पोलिसांनी उचललं होतं, हे विसरून जाऊ नको। नितेश राणे, एवढी मस्ती आणि माळ सत्तेचा बरा नाही। ही भाजपची सत्ता गेल्यानंतर ह्याच पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून तुझी मस्ती जिरवल्याशिवाय आम्ही देखील स्वस्थ बसणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।